तिच्याकडनं स्वयंपाक शिकायच्या कल्पनेने मला मळमळायला लागलाय रे आता. कुठे फटबीट राहिली नाही ना, छोटीशी आहे ती, कुठूनही जाऊ. अरे तुम्हाला माहितीये का, बाहेर गिऱ्हाईक यायला पण लागले. अशी रांगेत उभे काय तुम्ही, आणि घाम का आला एवढा? घाम काय, उन्हाळा, अचानक उन्हाळा आलाय नाही का? मला माहितीये कशामुळे घडतंय. व्हॉट? हिला कॅप्टन कुक बद्दल कसं कळलं गाईस? कॅप्टन कुक काय आहे? अच्छा, म्हणजे मग तुला काय वाटलं की आम्ही असे का थांबलो इकडे? माहितीये मला, काल बाळू मामांच्या हातचं जेवण जेवून कंटाळला असाल ना, आणि आता काहीतरी चविष्ट खावंसं वाटत असेल माझ्या हातचं. पटकन करते मी काहीतरी, एक 5 मिनिट कळ काढा. मी छान काकडीचा शिरा करून आणते. अरे जरूर, का नाही? हे अरे हे कपड काय इथे? कपाट. कुठून आला ते? वाळवी 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 लागली होती त्याला, म्हणून ते असं काढून ठेवलंय. हो का? वाळवी? अरे वाळवी, केवढी वाळवी लागली आहे, अख्खं पोखरून काढलंय कपाट. रॉयल कारभारी वाळवी अशी घुसते पोखरून. अरे मग इथे का ठेवलंय मध्येच? बाहेर ठेवा ना, मी आत कशी जाऊ? तू जाऊच नको सात. अरे नको जाऊ म्हणजे? मग तुम्हाला जेवण कोण करून घालणार आहे? आणि जे गिराईक येणार आहेत आजपासून, त्यांना कोण करून घालणार आहे जेवण? कॅप्टन कुक. परत तेच? अरे काय आहे कॅप्टन कुक? कॅप्टन कुक म्हणजे आपल्या हॉटेलचा नवीन शेफ. काय? नवीन शेफ म्हणजे एका दिवसात मी जुनी झाले? अरे नाही बाई, तसं नाही. तसं तू एकटी किती दिवस करणार ना, तुला कोणतरी पाहिजे ना मदत करायला. काही नाही, करेन मी सगळं. आणि जोडीला द्यायचंच असेल ना तर असिस्टंट द्या, नाहीतर मी अनाथाश्रमातनं बोलवते 2 मुली. बालमजूर चालणार नाहीत मला इथे. नाही, खरंच सांगतो, मी हे युनिव्हर्सल लॉ आणि ऑर्डरच्या अगेन्स्ट आहे. मला इथे बालमजूर चालणार नाही. हेच कारण हिला द्यायचं होतं ना. अरे तिथे फक्त लहान मुली नसतात, अरे मोठ्या पण असतात. आणि 18च्या पुढच्या 2 गरजू मुलींना बोलावून घेते मी. पण ते शेफ बीफ नकोय मला. नाही, बीफ नकोच आहे आपल्याला, पण शेफची गरज आहे रेस्टॉरंटला. अरे पण कशाला? हे बघ आनंदी, इतरही जबाबदाऱ्या आहेत ना हॉटेलमध्ये, त्या सांभाळ ना तू. हो, आणि तुला ब्रायडल मेकअप किंवा पार्लरच्या अपॉइंटमेंट्स वगैरे आल्या तर आपण रेस्टॉरंट बंद नाही ना ठेवू शकत. एक्झॅक्टली. नाही.
आग लागली का हॉटेलला? सर पाणी आहे का? टीव्हीला पाणी आहे का? पाणी दे ना. अरे पाणी दे ना, एक मिनिट. अरे पाणी दे ना. विठ्ठला काय हा त्रास यार, व्हॉट द फालतूगिरी यार. पाणी मारून उठवायचं ना यार, हे काय आहे? बघ ना. नुसता जाळ अंधूर त्या कॅप्टन कुकच्या तर. आई सकाळी सकाळी अशीच मशेरी भाजायची, पण नाकात धूर गेला ना की पोटात पोहे जायचे. पोहे खाणार? अरे या परिस्थितीत त्याला पोहे कसे काय सुचू शकतात? का नाही बाई, आता आपल्याकडे हक्काचा माणूस आहे ना बाई, फूड बनवणारा, ते सुद्धा टेस्टी फूड. म्हणजे माझं काय टेस्टी नसतं? नाही तसं नाही, म्हणजे तसं आहे ते, म्हणजे हक्काचा, म्हणजे आपण पगार देतोय ना त्याला. आणि फूड भारी तर मूड भारी ना बाई. आता मागवतो बाई, देखो. ओ गप्तान, बाकी काम छोड़ो, 6 प्लेट कांदा पोहा लाओ, लिंबू टिंबू मार के झोंबलास्टिक झकास. कॅप्टन कुक बरोबर आगाऊपणा करायचा नाही. नीट बोल. हा नाही तर मिरच्यांचे पोहे करायचा. बाई ह्याच्यात काय मस्करी आहे, काय आगाऊपण आहे? बरोबर म्हणतोय तो. मी हँडल करतो, शांत हो. मी त्याला पोलाइटली सांगतो. ओ कॅप्टन, 6 पोहे, लिंबू टिंबू मारके, झकास झोमलास्टिक प्लीज. कॅप्टन कुक पोहे दो, कॅप्टन कुक पोहे दो, कॅप्टन कुक पोहे दो, कॅप्टन कुक पोहे दो. कॅप्टन कुक पोहे दो, कॅप्टन कुक पोहे दो, कॅप्टन. बस. गुड मॉर्निंग किड्स. गुड मॉर्निंग बाई, गुड मॉर्निंग. फुल रिस्पेक्ट हा बाई. सगळ्यांबरोबर गप्पा मारता मारता काम करणार, सेम टू सेम आई. काम मी नाही करणार, तुम्ही करणार. कोण पण बनवू शकतं जेवण, त्यामुळे हे असलं इकडे चालणार नाही. हे म्हणजे असं झालं आपलीच मोरियन. पुढं काय रे पप्या? मुक्ता